Good morning, all of you students. Today I will start here biodiversity current scenario. Now, it is difficult to come to the consensus about the exact number of species and are present on the earth today. Second important, how many species present on the earth. So lot of species, 1.5 million species have been documented as per the IUCN. Sorry, IUCN. It is a number. What is meant by IUCN? IUCN means International Union for the Conservation of Nature. International Union for the Conservation of Nature. डाटा 2004 चा डाटा जो आहे कशाचा सांगितला IUCN च्या माध्यमातून सो फार वी एट म्हणजे अद्याप टू द स्टडी ऑफ मोर दॅन स्पेसिस अशा अनेक स्पेसिस आहेत की त्याचा स्टडी करणं सुद्धा राहिलेलं आहे की तो स्टडी अद्याप झालेला नाही. तर आता याच्यामध्ये 1.5 मिलियन स्पेसिस हॅव बीन डॉक्युमेंटेड. एवढ्या स्पेसिस डॉक्युमेंटेड झालेले आहेत, आयडेंटिफाय झालेले आहेत फॉर द कशाच्या माध्यमातून IUCN मीन्स इंटरनॅशनल जे सांगितलं इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर याच्या माध्यमातून. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर वी ऑल्सो अवेअर अबाउट द स्पेसिएशन. अशा अनेक स्पेसिस आहेत की त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन अद्याप तरी एट स्टेज या स्टेज पर्यंत सुद्धा झालेली नाही. प्रोसेस दे माइट हॅव तर त्याच्यामध्ये कंटिन्यूड. आता याच्यामध्ये जर बघितलं मोस्ट ऑफ द स्टडी दॅट हॅव बीन कॅरीड आउट द टेम्परेट रिजन. परवाच्या लेक्चरला मी सांगितलं टेम्परेट रिजन कोणता आहे, जो इक्वेटोरियल पोल पासून गेलेला आहे तो टेम्परेट रिजन. त्या टेम्परेट रिजन मध्ये मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ द प्लांट स्पेसिस त्या ठिकाणी काय केलं स्टडी केलेले. म्हणजे टेम्परेट झोन जो आहे तो इक्वेटोरियल पोल पासून गेलेला त्याच्या जवळच्या असणारा जो काही रिजन आहे त्याच्यामधल्या स्टडी काय केल्या प्लांट स्पेसिस स्टडी केल्या. पण अशा अनेक स्पेसिस आहेत की त्या स्पेसिसचं काय केलं नाही स्टडी झालेलं नाही. अशा अनेक स्पेसिस आहेत ज्याच्यामध्ये स्टडी केलं. आता ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट the major diversity hues means center are yet to the explored completely. म्हणजे अजून ट्रॉपिकल डायव्हर्सिटी जो एरिया आहे त्या ट्रॉपिकल डायव्हर्सिटी एरियामध्ये अद्याप स्टडी झालेला आहे, पण त्याच्यामध्ये अजून काही रिजन असं एक्सप्लोर्ड अजून कम्प्लिटली असं म्हणावं असं काय केलं नाही स्टडी झालेलं नाही. तर याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये काय की सम एक्झॉर्बंट म्हणजे अतिशय number like existence 20 to 50 million variety have been made. जवळजवळ 20 ते 50 लाख एवढ्या व्हरायटीज त्या ठिकाणी काय आहेत ऑब्झर्व करता येतात. बट रिअर त्याच्यामधल्या ह्या पूर्ण स्पेसिसचा स्टडी झालेला नाही, तर थोड्या क्वांटिटी मध्ये स्पेसिसचा काय झालेला आहे स्टडी झालेला आहे. तर तो स्पेसिसचा स्टडी त्या ठिकाणी झालेला आहे आणि बऱ्याच अशा स्पेसिस आहेत की ते अजून आयडेंटिफाय सुद्धा झालेले नाहीत किंवा त्या ठिकाणी बरीच मॅक्झिमम व्हरायटी. आता यामध्ये जर बघितलं तर रॉबर्ट मे हॅव गिव्हन कन्व्हिन्सिंग एस्टिमेटेड 7 मिलियन स्पेसिस अराउंड द ग्लोब. किती सांगितले 7 मिलियन स्पेसिस अराउंड द ग्लोब. म्हणजे जवळजवळ 7 मिलियन स्पेसिस एवढ्या काय सांगितलेली या ठिकाणी स्टडी केलेलं आहे. कन्व्हिन्स रॉबर्ट या सायंटिस्टने सांगितलेलं आहे. तर त्यानंतर त्याच्या पुढं जर बघितलं तर त्याच्या पुढं काय आहे ऑब्झर्व दॅट गिव्हन द पी चार्ट. सो डिफरंट टाइप्स ऑफ द पी चार्ट हियर. वन ऑफ द पी चार्ट इज अ नोन स्पेसिस ऑफ द ऑर्गॅनिझम, नोन एज स्पेसिस ऑफ द एनिमल, नोन ऑफ स्पेसिस ऑफ द प्लांट्स. ही पी चार्टच्या माध्यमातून काय केलेलं आहे स्टडी केलेलं आहे. किती स्पेसिस आहेत किती स्टडी झालेला आहे ती या ठिकाणी काय केलं सांगितलेलं आहे. आता त्यामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्या स्पेसिसचा स्टडी या ठिकाणी केलेला आहे. तर कशा पद्धतीचं डिव्हायडेशन आहे तर तोही मी या ठिकाणी सांगितलेला आहे की जो नोन स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम असं त्यामध्ये किंवा त्यामध्ये दुसरं काय सांगितलेलं आहे
तर त्यामध्ये सांगितलेलं आहे इन द डायग्राम वी डू नॉट फाइंड एनी डाटा ऑफ द प्रोकॅरियोटिक मीन्स प्रोकॅरियोटिक बिलॉंग्स टू मोनेरा. ही मोनेराच्या अंतर्गत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर विच इज अ स्पेसिस ऑब्झर्व इनसाइड द पी चार्ट. हियर ऍक्च्युअली ऑब्झर्व एनिमल, प्लांट्स, फंजाय अँड टोटल रफली यू बॅक्टेरिया. ही यू बॅक्टेरिया अशा पद्धतीने काय केलेलं काय याचं 1,80,000 असेल किंवा या ठिकाणी एवढा डाटा काय या ठिकाणी सांगितलेला आहे. तर हा जो काय 18 लाख स्पेसिस या ठिकाणी आहे. 18 लाख स्पेसिस मध्ये जर बघितलं तर यामध्ये प्लांट्सही आहेत, एनिमल आहेत, फंजा आहेत, तर त्या ठिकाणी युकॅरियोटिक्स आहेत. बट या ठिकाणी प्रोकॅरियोटिक्स काय केलेले नाही, दाखवले नाहीत. म्हणजे या ठिकाणी हा डाटा या ठिकाणी दाखवलेला नाही. आता या ठिकाणी जर बघितलं सेव्हरल मोनेरा स्पेसिस आर नॉट कल्टिवेटेड अंडर द लॅबोरेटरी कंडिशन. म्हणजे कल्टिवेट करू शकत नाही अंडर द लॅबोरेटरी कंडिशन. मायक्रोस्कोपिक असतात हा मोनेरामध्ये येणारे असतील. म्हणजे कन्व्हेन्शनल टेक्झॉनॉमिक मेथड आर नॉट सुटेबल फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ द प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. मीन्स प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा स्टडी करण्यासाठी अशी कन्व्हिनियंट मेथड त्या ठिकाणी अवेलेबल नसल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा फारसा स्टडी झालेला नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रोकॅरियोटिक्स काय केलेले नाही, सांगितलेले नाही. पण या ठिकाणी मेजर जो मॅक्झिमम स्टडी झालेला आहे तो मॅक्झिमम स्टडी कशाचा आहे, एनिमल आहे, प्लांट्स आहेत, फंजा आहेत आणि त्यानंतर यू बॅक्टेरिया आहे. मीन्स टोटल 18 लाख एवढ्या स्पेसिस या ठिकाणी 18 लाख स्पेसिस या ठिकाणी जे टोटल ऑर्गॅनिझमच्या सांगितलेले आहेत थ्रू द पी चार्टच्या माध्यमातून ही ऑर्गॅनिझमचे एवढे स्पेसिस काय केलेले सांगितलेले. आता त्यानंतर त्याच्यामध्ये बघितलं तर एक इंडिया बोस्ट हँडसम शेअर ऑफ 8.1% टोटल बायोडायव्हर्सिटी वेल्थ ऑफ द अर्थ. किती सांगितले इंडियामध्ये 8.1% एवढी बायोडायव्हर्सिटी सांगितली. तर याच्यामध्ये वन ऑफ द 12 मेगा सेंटर्स मेगा डायव्हर्सिटी कंट्रीज. आता याच्यामध्ये जवळजवळ 12 अशा मेगा डायव्हर्सिटीज आहेत. आता विच मेगा डायव्हर्सिटी कंट्रीज आहेत. आता या कंट्रीज कोणत्या आहेत तर याच्यामध्ये वेगवेगळ्या कंट्रीज येतात. मेगा डायव्हर्सिटी, मेगा मीन्स लार्ज, डायव्हर्सिटी मीन्स व्हेरिएशन, असं लार्ज स्पेसिसचं व्हेरिएशन ऑब्झर्व केलेलं अशा काही कंट्री आहेत. त्याच्यामध्ये जो 12 मेगा डायव्हर्सिटी सांगितलेले. हाऊ मेनी 12 मेगा डायव्हर्सिटी. आता याच्यामध्ये जर बघितलं वरती तर त्या ठिकाणी जो आहे तो म्हणजे कोणती आहे तर पहिली मेगा डायव्हर्सिटी याच्यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळे आहेत. मॅक्सिकन कंट्री आहेत तर त्याच्यामध्ये मेक्सिको मधल्याच्या वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ब्राझील आहे, चायना आहे. ही मेगा डायव्हर्सिटी सांगतोय की मेगा डायव्हर्सिटी असणाऱ्या ज्या कंट्रीज सांगितलेल्या आहेत. एक सांगितलं याच्यामधला कोणता सांगितला, एक आहे ब्राझील आहे, दुसरा आहे चायना आहे, कोस्टरिका आहे, कोलंबिया आहे, त्यानंतर त्याच्या पुढे इंडिया आहे, इंडोनेशिया आहे, त्यानंतर केनिया, त्यानंतर मेक्सिको, त्यानंतर त्याच्या पुढे पेरू आहे, साऊथ आफ्रिका आहे आणि लास्ट वन इज व्हेनेझुएला. दिस 12 कंट्रीज lot of diversity observed there means is called as 12 मेगा डायव्हर्सिटी. म्हणून त्याला मेगा डायव्हर्सिटी म्हटलंय. का मेगा डायव्हर्सिटी म्हटलंय की याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणावरती आहे. असं व्हेरिएशन याच्यामध्ये काय केलेलं आहे बघता येतं. तर ती जी आहे ती या ठिकाणी काय केली आहेत मेगा डायव्हर्सिटीच्या कंट्रीज सांगितलेली आहेत. तर याच्यामध्ये बघा तर वन ऑफ द 12 मेगा डायव्हर्सिटी ऑलरेडी डिस्कस हिअर. ऑलरेडी 8.1% ऑफ द टोटल बायोडायव्हर्सिटी वेल्थ ऑन द अर्थ. ही किती बायोडायव्हर्सिटी आहे 1.8% एवढी अर्थवरती बायोडायव्हर्सिटी आहे ही सांगितलं. आता त्यानंतर इंडिया हॅज 2.4% काय सांगितलं, इंडिया हॅज 2.4% ऑफ टोटल लँड एरिया. जर याच्यामध्ये जर कन्सिडर्ड केला तर इंडिया जवळ असणारा लँड एरिया किती आहे 2.4% एवढा का हे लँड एरिया आहे. तर ऑफ द वर्ल्ड जगाच्या याच्यामध्ये 2.4% एवढा लँड एरिया इंडियाकडे आहे. तर याच्यामध्ये बघा वी हॅव आयडेंटिफाय अराउंड द किती आयडेंटिफाय केले जो 40,000 एवढ्या स्पेसिस काय केलेले आयडेंटिफाय केलेले. 40,000 प्लांट स्पेसिस नियरली डबल नंबर ऑफ द अॅनिमल्स म्हणजे जवळजवळ याच्या डबल नंबरने काय केलेले अॅनिमल आयडेंटिफाय केलेले आहेत.
तर हे जे आहे ह्याच्यामध्ये काय सांगितलं, हाऊ मेनी एरिया अक्वायर्ड ऑफ द इंडिया 2.4% लँड एरिया अक्वायर्ड ऍज कम्पेअर टू वर्ल्डच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर 2.4% एवढा एरिया काय केलेला आहे लँडचा अक्वायर्ड आहे. आणि हाऊ मेनी स्पेसिस फाउंड देअर, तर जवळजवळ 45,000 स्पेसिस कशाचे आहेत प्लांटचे आहेत. त्यांनी ऍज नंबर डबल नंबर ऑफ द एनिमल्स, याच्या डबल नंबर काय आहे एनिमल स्पेसिस ह्या काय केलेले बघता येतात त्याच्यामध्ये. आता त्यानंतर त्याच्या पुढे जर बघितलं तर त्याच्यामध्ये बघा ही डबल नंबर ऑफ एनिमल व्हरायटीज फ्रॉम द नॅचरल वेल्थ ही एक या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर इफ वी कन्सिडर मे एस्टिमेट द ग्लोबल बायोडायव्हर्सिटी रेकॉर्डेड ओनली 22% ऑवर नॅचरल वेल्थ, म्हणजे 22% एवढी त्या ठिकाणी काय सांगितले ग्लोबल डायव्हर्सिटी याच्यामध्ये आहे. आता सिच्युएशन अंडरलाईन द नीड ऑफ द टेक्सॉनॉमिस्ट. आता या ठिकाणी बाकीची जी काही डायव्हर्सिटी आहे, आता ही आयडेंटिफाय किंवा डॉक्युमेंटरी असणारी बायोडायव्हर्सिटी सांगितली. अशा हजारो अजून काही लाखो प्लांट्स असे आहेत की दे आर नॉट आयडेंटिफाय इनसाइड द वेस्टर्न घाट रिजन असेल. तर आता याच्यामध्ये मॅक्झिमम क्वांटिटी मध्ये बायोडायव्हर्सिटी कुठं आहे, मी 12 मेगा सेंटर सांगितले. याच्यामध्ये इंडिया सुद्धा आहे. इंडियामध्ये लॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी फाउंड इनसाइड द वेस्टर्न घाट रिजन असेल किंवा अजून त्या ठिकाणी लडाख एरिया अजून काही त्या ठिकाणी जो एरिया आहे त्याच्यामध्ये आहे. अशा लॉट ऑफ नंबर ऑफ द प्लांट्स अँड लॉट ऑफ नंबर ऑफ द एनिमल्स फाउंड देअर प्रेझेंट देअर बट नॉट क्लिअरली आयडेंटिफाय, अजून त्या ठिकाणी काय केलेले नाहीत आयडेंटिफाय झालेले नाहीत. अशा सुद्धा अनेक पेसीज आहेत, अशा अनेक प्लांट्स आहेत त्या ठिकाणी, अशा अनेक एनिमल्स आहेत जे अजून आयडेंटिफाय सुद्धा झालेले नाहीत. म्हणजे या ठिकाणी नीड ऑफ द टेक्सॉनॉमिस्ट, या ठिकाणी कशाची गरज आहे तर टेक्सॉनॉमिस्टची गरज आहे. म्हणजे सिच्युएशन अंडर द लाईन नीड ऑफ द टेक्सॉनॉमिस्ट टू द स्टडी ऑफ द बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करण्यासाठी टेक्सॉनॉमिस्ट त्या ठिकाणी गरज आहे. बट मेजर कन्सर्न इज अ पॉसिबिलिटी अँड लॉस ऑफ दिस व्हरायटीज. अशा काही या ठिकाणी अनेक स्पेसिस अशाही आहेत की त्या ठिकाणी काय झालेले तो लॉस सुद्धा झालेले आहेत. म्हणजे त्याला इंडेमिक स्पेसिस म्हणतो, रिअल स्पेसिस असतील त्या स्पेसिस काय झालेले लॉस झालेले आहेत. म्हणजे इंडेमिक स्पेसिस सुद्धा आहेत त्या ठिकाणी जी पर्टिक्युलरली एरियामध्ये येणारे प्लांट असतील तर त्या असतील. काही पेसीस काय होतील की त्याचा स्टडी करण्या अगोदरही काय झालेले आहेत लॉस झालेले आहेत. अशा सुद्धा काय पेसीस काय त्यामध्ये बघता येतात. आता यामध्ये मग त्या लॉस होण्याचे अनेक कारण असतील. बिफोर द आयडेंटिफाय देन द बिकॉज द ऍक्टिव्हिटी लाईक रिकल्मिनेशन असेल किंवा त्या ठिकाणी डिफॉरेस्टेशन असेल. डिफॉरेस्टेशन म्हणजे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जंगलामध्ये स्टडी करण्यापूर्वी त्या ठिकाणी ती काय झाले डिफॉरेस्टेशनच्या माध्यमातून त्या काय झालेले डिस्ट्रॉय झालेले आहेत. अशा स्पेसिस सुद्धा आहेत की ज्याचा अभ्यास करणं अजून स्टडी करणं काय केलेलं पाठीमागे राहिले. तर रिसेंटली ग्रुप ऑफ द नॅचरलिस्ट प्रूव्ड दॅट लिझार्ड फ्रॉम द अंबोली घाट, म्हणजे लिझार्डची एक स्पेसिस आहे अंबोली घाट मधली सांगितलेली होती. महाराष्ट्र ही अंबोली घाट कुठे येतो महाराष्ट्रामध्ये येतो. वॉज द मिस आयडेंटिफाय, त्याचं कसं आयडेंटिफिकेशन चुकलेलं होतं, मिस आयडेंटिफाय झालेलं होतं. दे प्रूव्ड ऑन द बेसिस ऑफ द डीएनए प्रोफाइलिंग. पण त्या ठिकाणी डीएनए प्रोफाइलिंगच्या माध्यमातून काय केलं ऍज वेल द नंबर ऑफ द ग्लँड्स अँड स्केल्स ऑन द लेग वरती असणारे काही स्केल्स असतील किंवा काही ग्लँड्स असतील त्याच्यावरून काय केलं की ती लिझार्ड स्पेसिस कोणती आहे ती आयडेंटिफाय झाली. म्हणजे त्या ठिकाणी ते प्रूव्ड केली अर्लियर थ्रू द हेमिडिक्टॅलस ब्रोकी. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये त्याला काय म्हटलं जात होतं हेमिडिक्टॅलस ब्रोकी. बट द लिझार्ड इज नाव रिनेम्ड हेमिडिक्टस वरदगिरी. आता हेमिडिक्टस वरदगिरी ही का नाव दिलं वरदगिरी तर बिहाइंड द वन ऑफ द ग्रेट सायंटिस्ट डॉक्टर वरदगिरी. डॉक्टर वरदगिरीने काय केलं ते डिस्क्राईब केलं आणि त्या ठिकाणी सांगितलं हेमिडिक्टॅलस ब्रोकी नसून ती काय हेमिडिक्टॅलस वरदगिरी आहे, ही स्पेसिस आहे, ही प्रूव्ड केली. आणि ही कोणत्या बेसवरती प्रूव्ह केली तर त्याच्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट बेस सांगितलेला होता तो म्हणजे डीएनए प्रोफाइलिंग असेल किंवा त्या ठिकाणी त्याच्या पुढे अजून काही कॅरेक्टर सांगितली. डीएनए प्रोफाइलिंग आहे त्याबरोबर ऍज वेल ऍज नंबर ऑफ द ग्लँड्स अँड स्केल्स प्रेझेंट ऑन द लेग वरती असणारे काही ग्लँड्स असतील किंवा त्या ठिकाणी असणारे काही ग्लँड्स असतील किंवा काही लेग वरती असणारे स्केल्स असतील त्याच्यावरून काय केलं की ही डिक्टॅलस ब्रोकी ही स्पेसिस नसून काय डिक्टॅलस वरदगिरी ही काय स्पेसिस आहे ही या ठिकाणी काय केली मिस
मिस आयडेंटिफाय झालेली ही स्पेसिस परत या डॉक्टर प्रोफेसर जे आहे ते डॉक्टर वरदगिरी यांनी काय केली, आयडेंटिफाय केली. वेअर फाउंड दिस स्पेसिस फाउंड इनसाइड द अंबोली घाट इन महाराष्ट्र. ही महाराष्ट्रामध्ये अंबोली घाट मध्ये स्पेसिस आहे. अशा पद्धतीचं आयडेंटिफिकेशन झाले. आता त्यानंतर त्याच्या पुढे जर बघितलं एक आहे तर या ठिकाणी एक सांगण्याचा पार्ट राहिलेला आहे. तो पार्ट बघा चार्ट. हा तर याच्यामध्ये पहा तर या ठिकाणी जे स्पेसिस आहेत त्या स्पेसिस या ठिकाणी पहा कोणकोणत्या स्पेसिस आहेत. तर याच्यामध्ये ही स्पेसिस काय केलेले बघा, आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसिस ऑलरेडी नोन स्पेसिस ऑफ द ऑर्गॅनिझम विच इज स्पेसिस एनिमल प्लांट्स अँड फंजाय अँड टोटली हाऊ मेनी स्पेसिस. तर 18 लाख स्पेसिस या ठिकाणी नोन स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये दाखवलेले. हाऊ मेनी नंबर लार्ज क्वांटिटी प्रेझेंट इनसाइड द एनिमल. याच्यामध्ये कोणती आहे तर या ठिकाणी अॅनिमलनी सर्वाधिक जास्त क्वांटिटी काय केली आहे, एक्वायर्ड केलेली आहे. प्लांट्स या ठिकाणी दिसत आहे, फंजा आहे या ठिकाणी, दुसरा कोणता यू बॅक्टेरिया आहे, प्रोटिस्टा या ठिकाणी दाखवलेला आहे. यू बॅक्टेरिया मीन्स टोटल 18 लाख स्पेसिस, एवढ्या मिलियन स्पेसिस काय त्या ठिकाणी प्रेझेंट. नोन स्पेसिस ऑफ द एनिमल. एनिमल मध्ये या ठिकाणी किती सांगितलेले आहेत तर या ठिकाणी सुद्धा काय तर 13,15,378 स्पेसिस आहेत. एनिमल कॅन बी डिवाइड इन टू 2 टाइप्स. याच्यामध्ये 2 टाइप मध्ये त्याचं डिवायडेशन झालेले आहे. एक आहे इनव्हर्टिब्रेट्स आणि सेकंड म्हणजे व्हर्टिब्रेट्स. आता या ठिकाणी जर बघितला हा लार्ज क्वांटिटी लार्ज पोर्शन जो आहे तो लार्ज पोर्शन कुणी एक्वायर्ड केलेला आहे तर इन्सेक्टने एक्वायर्ड केलेला आहे. आणि हा जो पोर्शन दिसतोय याच्यामध्ये पहा ही व्हर्टिब्रेट्स जे आहे ते ब्ल्यू कलरच्या लाईन जे दिसत आहेत ते काय व्हर्टिब्रेट्स आहेत. आणि व्हर्टिब्रेटचे स्पेसिस किती, हाऊ मेनी स्पेसिस ऑफ द व्हर्टिब्रेट्स बिलॉंग्स टू 58,498 स्पेसिस बिलॉंगिंग टू व्हर्टिब्रेट्स. आणि विच इज क्लास, कोणतं क्लास त्याच्यामध्ये येतात तर त्याच्यामध्ये फिशेस येतात. अँफिबियन्स फिशेस वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. अँफिबियन म्हणजे फ्रॉक्स असणारे एक एक्झाम्पल फ्रॉक सांगितलेलं आहे. रेप्टाइल्स आहेत, वेगवेगळे स्नेक्स येतील, बर्ड्स आहेत, मॅमल्स आहेत. हे सर्व कशामध्ये येतं ह्या व्हर्टिब्रेट्स मध्ये येतं. म्हणजे किती स्पेसिस सांगितलेले व्हर्टिब्रेट्स टोटली 58,498 स्पेसिस. एवढ्या स्पेसिस कशाचे आहेत व्हर्टिब्रेट्सचे आहेत. आणि रिमेनिंग इनव्हर्टिब्रेट्स. आता इनव्हर्टिब्रेट्स मध्ये किती सांगितले तर या ठिकाणी बघा याचा आकडा किती जो हा 25 लाख आहे तर समथिंग काय असेल तो त्या ठिकाणी दिसतोय पहा. हे क्रुस्टेसियन आहे, इकेनोडॉर्मेटा आहे, स्पॉन्जेस आहे, नायडेरियन आहे. ह्या या ठिकाणी स्पेसिस दिसत आहेत पहा. रोटिफायर्स आहे, प्लॅटफॉर्म आहे, मोलिस्काचं एक एक्झाम्पल म्हणजे गोगल गायचं एक्झाम्पल असं. फ्लॅटफॉर्मची सुद्धा एक्झाम्पल आहे. अर्थवॉर्म असेल, फ्लॅटफॉर्म आहे त्याची अनेक. ॲनेलिडा आहे, ॲनेलिडा वॉर्म आहे, निमॅटोड्स आहेत आणि आर्किनाइट्स आहेत. ही अशा पद्धतीचा हा एरिया काय केलाय त्याने एक्वायर्ड केला. मॅक्सिमम क्वांटिटी ऑफ द inside the P chart of known as species of the animal, maximum quantity acquired insect. लार्ज क्वांटिटी कशाची आहे तर ह्या इन्सेक्टने एरिया काय केलेला आहे लार्ज क्वांटिटी मध्ये एक्वायर्ड केलेला आहे. आता लास्ट जो चार्ट आहे पी चार्ट थ्रू एक्सप्लेन हिअर प्लांट्स अँड एनिमल प्लांट्स नोन स्पेसिस ऑफ द प्लांट 2,87,655 स्पेसिस. टोटल या ठिकाणी 2,87,755 स्पेसिस एवढ्या काय प्लांट्स आहेत. इट कॅन बी डिवाइड इन टू डिफरंट पार्ट. वेगवेगळ्या पार्ट मध्ये त्याचं डिवायडेशन झाले आहे. Which is part identify conifers belonging to gymnospermic plants. ह्या जिम्नोस्पर्मिक प्लांट्स येतात. फर्न टेरिडोफाइट्स येतात. सगळे जे फर्न आहे ते फर्न. आता या ठिकाणी पर्सेंटेज तर आयडेंटिटी दाखवलेलं नाही पण या ठिकाणी बघा कशा स्पेसिस आहेत. तर या ठिकाणी जो आहे तो कोनिफर्स आहे, जिम्नोस्पर्मिक प्लांट आहे. त्यानंतर फर्न आहेत, जी वेगवेगळ्या प्रकारची फर्न आहेत म्हणजे टेरिडोफाइटिक फर्न. त्याची एक्झाम्पल नेप्रॉलिपिस असेल किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची फर्न आहेत, ॲडंटम असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मार्सिली असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची फर्न त्याच्यामध्ये येतात. आणि सेकंड म्हणजे मॉसेस. मॉसेस म्हणजे हे ब्रायोफाइट बिलॉंगिंग टू ब्रायोफाइट्स. ही मॉसेस जे आहे ती ब्रायोफाइट्स मध्ये येतात. तो एरिया या ठिकाणी एवढा एक्वायर्ड केलेला आहे. म्हणजे टोटल ज्या स्पेसिस सांगितलेले 2,87,655 स्पेसिस कशाचे आहेत प्लांट्स आहेत. एवढ्या स्पेसिस प्लांट्स आहेत. मग त्याच्यामधल्या ही कोनिफर्स असणारे काही प्लांट्स आहेत, फर्न असणारे काही प्लांट्स आहेत, त्याचबरोबर मॉसेस असणारे काही प्लांट्स सांगितले. त्याच्यामध्ये ब्रायोफाइट बिलॉंग्स टू ब्रायोफाइट म्हणतो आपण. त्यानंतर याच्या पुढे फ्लॉवरिंग प्लांट ऑफ द मोनोकॉट्स. मोनोकॉट म्हणजे एकदल वनस्पती. तो एरिया या ठिकाणी एवढा एक्वायर्ड केलेला आहे. आणि सर्वाधिक जास्त एरिया ह्या प्लांटच्या पी चार्ट मध्ये कशाचा दाखवला जातो तर तो आहे तो कशाचा आहे फ्लॉवरिंग प्लांट ऑफ द डायकॉट प्लांट.
या डायकॉट प्लांटने जो एरिया एक्वायर्ड केलेला आहे तो एक्वायर्ड सर्वाधिक जास्त हा डायकॉट प्लांटचा एरिया आहे तो या ठिकाणी काय केलेला आहे एक्वायर्ड केलेला आहे म्हणजे 2,87,000 ऑफ द प्लांट स्पेसिस आयडेंटिफाय झालेले आहेत आणि या ठिकाणी जसं अॅनिमलच्या स्पेसिस सांगितल्या इनव्हर्टिब्रेटच्या काय स्पेसिस आहेत लार्ज क्वांटिटी याच्यामध्ये कसे सांगितलेले आहेत तर या ठिकाणी 58,498 स्पेसिस या कशाच्या आहेत तर व्हर्टिब्रेटच्या आहेत त्यानंतर इनव्हर्टिब्रेटच्या केसी आहेत या ठिकाणी सांगितले सर्वाधिक जास्त इनव्हर्टिब्रेट काहीतरी 1,25,000 काय तर समथिंग ती त्या ठिकाणी स्पेसिस आहेत तर या ठिकाणी जो सांगितलेला तो प्लांटच्या स्पेसिस आहेत 2,87,000 अशा पद्धतीने ही काय केलेले डिस्ट्रीब्युशन केले आणि वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल डॉक्टर वरद एक्सप्लेन ही सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आंबोली घाटमध्ये जो लिझार्ड स्पेसिस होती ती लिझार्ड स्पेसिस मिस आयडेंटिफाय झालेली सुद्धा डॉक्टर वरदगिरी यांनी काय केली ती करेक्ट आयडेंटिफाय केली आणि त्याचं नाव ही सांगितले त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली अशा पद्धतीने बायोडायव्हर्सिटी करंट सिनेरो जो आहे तो सिनेरो या ठिकाणी सांगितलेला आहे इन्फॉर्मेशन ही सर्व त्या ठिकाणी काय होती ऑब्झर्व करता येते अशा पद्धतीचं स्ट्रक्चर या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी करंट सिनेरो मध्ये आहे तर या ठिकाणी आपण काय करूया